सुशीलकुमार पावरा यांच्या 501व्या उपोषणानंतर मतदारांना पैसे वाटणाऱ्यांची झाली चौकशी। नंदुरबार प्रतिनिधी शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण, शांतीलाल शंभू पावरा, बर्डे, कैलास ब्लजी भामरे, उद्यसिंग फत्तेसिंग चव्हाण या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर 501वे उपोषण छेडले। दरम्यान उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी मतदारांना पैसे वाटणाऱ्यांची चौकशीचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांना दिल्याबाबतचे पत्र उपोषणकर्ते सुशीलकुमार पावरा यांना दिले। त्यानंतर सुशीलकुमार पावरा यांनी आपले उपोषण स्थगित केले। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक 13 मे 2024 रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे। मतदारांच्या हातात 200 रुपयाच्या 2 नोटा असे 400 रुपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत, कमळावरच मतदान करा, अशी धमकी सदर इसम देत आहेत। फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते। आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे। लोकशाहीला काळिमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे। पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोकशाहीची हत्या करीत आहेत। मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे, पैसे देणे, आमिष दाखवणे, धमकावणे हा गुन्हा आहे। तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। त्यानुसार दिनांक 11 जून 2024 रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांनी या प्रकरणाची सुनावणी आयोजित करून संबंधितांची चौकशी केली। ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र। सुशीलकुमार पावरा यांच्या